अच्छा तीरंदाज जो होता है वो निशाना नहीं लगाता जहाँ पे चिड़िया बैठी हुई है, वो वहाँ पे निशाना लगाता है जहाँ पे चिड़िया बैठने वाली है. माझं 18 वर्ष कंप्लीट झालं हं. आणि माझं पॅन कार्ड आलं आणि अच्छा. पॅन कार्ड आलं की मी लगेच एका कंपनी रजिस्ट्रेशनसाठी माझं प्रोसेस पूर्ण केली आणि माझा जो डीन नंबर आहे तो मी वयाच्या 18व्या वर्षी काढला. थर्ड मुंबईमध्ये किती अपॉर्च्युनिटी आहे किंवा किती ग्रोथ आहे? 3,000 लोकांची कम्युनिटी बनवून हं. मोर दॅन 110 एकर लँड थर्ड मुंबईमध्ये म्हणजे नवी मुंबई एअरपोर्टच्या सबबमध्ये डील डन करून आम्ही त्यांना डिलिव्हरी केलेली ओह! आहे. फाइंड द इनकन्व्हिनियन्स. हं. मार्केटमधला गॅप आयडेंटिफाय करा आणि त्याला तुमचा बिझनेस बनवा. तुम्ही बूम करू शकता. बऱ्याचशा लोकांची फसवणूक सुद्धा होते. म्हणजे प्लॉट Definitely. घ्यायचे असतील तर त्या सातबारा कोणाच्या नावावर आहे किंवा ॲक्च्युअल मालक कोण आहे किंवा किती जणांना विकलाय, एक्झॅक्ट. हाही प्रश्न लोकांना पडतो. लोकांना वाटतं की सातबाऱ्यावरती ज्याचं नाव आहे तोच खरा जमिनीचा मालक आहे, तर असं नाही आहे. डोंगरांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून पण खूप सारी ग्रोथ होऊ शकते. तेही शिकवलं हिरानंदिनीने आपल्याला, हं. की ज्यावेळेस पवईमध्ये हिरानंदिनीने इन्व्हेस्टमेंट केली तर लोकांना वाटत होतं यार हा कुठं जंगलात जाऊन बिल्डिंग बनवते, कोण घेणार. पण आज पवई हिरानंदिनीमध्ये राहणं लोकांसाठी प्राईड मुवमेंट आहे. तो रिअल इस्टेट मार्केटमध्ये खरी जी स्केलेबिलिटी असते ती त्या ठिकाणी असते जिथे डेव्हलपमेंट येणार आहे. हं. जिथं डेव्हलपमेंट आली आहे तिथे तर सर्वजणच काम करतात आहे. कच्च्या जमिनीमध्ये डीपीमध्ये पैसे लावा आणि बिल्डरचा ग्राहक बनण्यापेक्षा बिल्डरला तुमचा ग्राहक बनवा. मग तुम्हाला ही करोडोंची डील करताना भीती नाही वाटली? लॉसेसला रिस्क घेण्याला मी कधीच नाही घाबरलो. वेल्थ क्रिएशन ही एक जर्नी, हे कुठलं डेस्टिनेशन नाही. कोणासाठी 1 करोड रुपये हे सर्व काही असू शकतात, कोणासाठी करोडो करोडो रुपये सर्व काही असू शकतात. तुमचा माइंडसेट काय आहे हे खूप मॅटर करतं की तुम्हाला मिळणार आहे काय. एक सामान्य माणूस आज मुंबईमध्ये घर घेऊ शकत नाही. मात्र मुंबईपासून जवळच एक नवीन शहर तयार होत आहे, जिथं आज 5 लाखांची असलेली जमीन उद्या 5 कोटींची होऊ शकते. आणि या गेममध्ये खेळणारा एक अग्रेसिव्ह प्लेयर फक्त 29 वर्षांचा आहे. निगोसिएशनपासून ते करोडोंच्या डीलमध्ये हा तरुण सहभागी असतो आणि लोकांना फ्युचर वेल्थ क्रिएट करण्यासाठी मदत करत असतो. आज स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत आहे रायझिंग क्राऊन ग्रुपचे सीईओ आणि फाउंडर, जे फक्त 29 वर्षांचे आहेत. लक्ष्मण शेंडे हे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे. ॲक्च्युली सगळ्यात पहिला मी न्यूज 18चं सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद करेल की मला त्यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला माझं मत व्यक्त करण्यासाठी किंवा माझी जर्नी एक्सप्लेन करण्यासाठी. सो थँक्यू सो मच. आणि तुमचेही थँक्यू, कारण आपल्याला आता खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. नक्कीच. तुमचं वय तसं कमी आहे, पण एक्सपिरियन्स मोठा आहे आणि त्याच्यातून कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमधून कशा पद्धतीने चांगला प्रॉफिट आपल्याला मिळवता येईल आणि जमिनीचं सोनं उद्या कसं होऊ शकतं यासाठी तुम्ही लोकांना मदत करताय. त्याच्यामुळे Yes, मला असं वाटतं की आपला हा जो स्टार्टअप महाराष्ट्राचा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यातून आपण लोकांना इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करतोय, तर अनेक लोक यातून इन्स्पायर होतील. माझा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न हा बेसिकपासून आपण सुरू करूयात. Yes, कारण तुमचं वय फक्त 29 वर्ष आहे Right. आणि तुमचा अनुभव 10 वर्षांपेक्षा जास्त आहे. एक्झॅक्टली. याचा अर्थ ज्या वेळेला आपल्याला म्हणजे अडल्ट आपण होतो, 18 वर्षांचे होतो, आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं, त्या वयापासून किंवा त्याच्याही आधीपासून तुम्ही कामाला Definitely. सुरुवात केलेली होती. डेफिनेटली. तर मग एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला कुठून आला रिअल इस्टेटमध्ये उतरण्याचा? ॲक्च्युली रिअल इस्टेटमध्ये मी 10 वर्षापासून नाही आहे तसं बघायला गेलं तर, हां. म्हणजे 100% डिवोशनली. बट ॲक्च्युली मी ज्यावेळेस मुंबईला आलो हां. 2029, मला चांगली डेट पण आठवते की आता 29 जूनला मला मुंबईमध्ये येऊन 12 वर्ष कंप्लीट होतील. ओ. आणि मी मुंबईमध्ये कुठलाही बिझनेस करण्यासाठी कुठलेही मोठे स्वप्न घेऊन अजिबात आलो नव्हतो. मी ज्या एरियातून येतो तिथे फक्त आम्हाला चांगलं शिक्षण म्हणजे नोकरी हा एकच विषय सांगितला गेला किंवा शिकवला गेला. हां. बट ज्यावेळेस मी मुंबईमध्ये आलो त्यावेळेस मला थोडंसं ज्या लोकांमध्ये मी राहिलो, ज्या लोकांमध्ये मी वावरलो, त्यातून मला बऱ्याचशा गोष्टींची क्लॅरिटी मिळत गेली. अँड थँक्स टू गॉड की मला त्या त्या टाईपच्या लोकांना भेटवलं. बट देवाचं थँक्यू पण म्हणता म्हणता आपण पण बोलतो ना की कुठेतरी आपल्या इनरमध्ये तो स्पार्क असतोय. तर त्याच्यामुळे जो ऑरा आहे किंवा जी एनर्जी आहे ती ऑटोमॅटिकली आपल्याला तशा पद्धतीच्या लोकांना भेटवत राहते. आणि त्यावेळेस मी ॲक्च्युली आलो होतो मुंबईमध्ये मर्चंट नेव्हीसाठी. आणि मला असं कोणीतरी सांगितलं की मर्चंट नेव्ही म्हणजे जर जमीन 29%वरती एवढे करिअर आहेत, तर 71% पाणी आहे. मग त्या पाण्यावरती किती करिअर असेल, किती मोठे व्यवसाय असतील. आणि त्या उत्सुकतेने मी मर्चंट नेव्हीसाठी मुंबईला आलो की 10वीच्या बेसिसवरती 10 पासवरती सुद्धा तुम्हाला काही कोर्सेस आहेत ते केल्यानंतर तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं आणि मी मुंबईला आलो. आणि मला एका इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ॲडमिशनसाठी मला चेन्नईला पाठवलं गेलं. आणि तिथं इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर मला असं कळालं की त्या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी 17.5 वर्ष कंप्लीट लागतं. आणि मी रिजेक्ट झालो.
तुमचं वय कमी होतं. तर एक्झॅक्टली मी 16 वर्ष 11 महिन्यांचा होतो. म्हणजे 7 महिने मला कमी पडत होते. आणि मग ज्यांनी मला तिथे पाठवलं होतं ते पण आमच्यासोबत आले होते. मी त्यांना रिक्वेस्ट केली, "सर तुम्ही काहीही करा, पण मी गावी जाणार नाही, कारण मी अख्ख्या गावाला सांगून आलोय की मी मर्चंट नवीन. नेव्हीमध्ये चाललोय म्हणून. हां, तर आता मी नाही जाऊ शकत गावी ना. हां. तुम्ही सांगाल ते काम करेल, पण मला तुमच्यासोबत घेऊन चला." हं. आणि मग त्यांनी माझ्या पॅरेंट्सबरोबर ते बोलले, माझ्या पप्पांशी बोलले आणि त्यांनी वडिलांनी पण मी त्यांना पहिलं कन्व्हिन्स केलं फोनवरती. मग त्यांच्याकडे घेऊन गेलो फोन आणि त्यांनी ओके केलं. मग त्याच्यानंतर मग मी मुंबईला आलो. मला चांगलं आठवतं की 30 जून 2014ला मी हं. मुंबईमध्ये पहिल्यांदा बेलापूरमध्ये आलो. अच्छा. आणि मुंबईमध्ये कोणी रिलेटिव्हज नाही, कोणी फ्रेंड सर्कल नाही, कुणाचे रेफरन्सेस नाहीत, काहीच नाही. ज्या सरांनी मग? मला इथं मुंबईला बोलवलं मी त्यांच्याकडेच आलो होतो. हां. मग बेसिकली ते पण त्यावेळेस सिंगल होते हं. आणि त्यांनी बोलले की ठीक आहे, मग तू काही दिवस माझ्याकडे येऊन राहा. मग मला त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये जॉब दिला आणि माझी सॅलरी म्हणून त्यांच्या घरात राहायसाठी आणि हां, त्यांच्या घरात 2 वेळेचं खायसाठी हां. ही माझी पहिली सॅलरी. ओह! येस. तर या स्केलवरती मी 6 महिने त्यांच्याबरोबर काम केलं. बट अच्छा, म्हणजे विदाऊट सॅलरी. विदाऊट सॅलरी. हं. फक्त त्यांच्याबरोबर मग पण खूप साऱ्या लोकांना किंवा आजच्या यंग जनरेशनला जर सांगितलं ना, की तू फ्रीमध्ये फिर म्हणून एखाद्या हं. चांगल्या बिझनेसमॅनबरोबर, तर ते म्हणेल, "यार मी का माझा टाईमपास करू हं, किंवा हं. मला त्यातून काय मिळेल?" कारण आजकाल काय की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन ज्याला आपण बोलतो. हं, हं. आजकाल 30 सेकंदाच्या रीलची दुनिया आहे, हां. की एकदा स्क्रोल केलं 3 सेकंदात क्राउड डिसाईड करतो. आजचा मुलं डिसाईड करतात, की मला ह्या रीलवरती पुढे थांबायचं की नाही ते. एक्झॅक्ट. बरोबर की नाही? हं. बट त्यावेळेस माझ्या माइंडसेटमध्ये एवढंच होतं, की यार मी मुंबईमध्ये आलो, इथं माझं कोणीच नाही आहे. मी आता जर इन्कमचा विचार करत बसलो, तर मला बेसिक अंडरस्टँडिंगच माझी क्लिअर नाही होणार. माझा हं. बेसच क्लिअर नाही होणार. हं. तर मला अशा लोकांमध्ये राहणं गरजेचं आहे, जे लोकं मला खूप काही शिकवून जाणार आहेत. मग त्यांच्याकडे मी जॉब चालू केला. त्याच्यानंतर 2016ला मी तिकडून क्विट झालो, बाहेर निघालो आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचं डोक्यामध्ये आलं. अच्छा. आणि जसं मी नेहमी सांगतो आणि हं. अभिमानानं सांगतो, की माझं 18 वर्ष कंप्लीट झालं हं. आणि माझं पॅन कार्ड आलं आणि अच्छा. पॅन कार्ड आलं, की मी लगेच एका कंपनीच्या रजिस्ट्रेशनसाठी माझं प्रोसेस पूर्ण केली आणि माझा जो डीन नंबर आहे, हं, हं. तो माझा 2016ला ॲट द एज ऑफ 18 हं. म्हणजे पॅन आणि डीन एकाच वर्षामध्ये आला आहे माझा. म्हणजे पहिला कंपनीचा डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर जो असतो, तो मी वयाच्या 18व्या वर्षी काढला आणि तिथून पुढे ॲक्च्युअली माझी बिझनेसमध्ये एंट्री झाली. मग तुम्ही सुरुवातीला कोणता बिझनेस सुरू केला? सुरुवात तर मर्चंट नेव्ही रिलेटेड हं. बिझनेसमधूनच झाली होती. तर मी प्लेसमेंट्समध्ये होतो सुरुवातीला. जे गावाकडून खूप सारी मुलं असतात, की त्यांना काहीतरी वेगळं करायचं असते. हां. त्यांना दुनियादारीची माहिती नसते. तर ॲक्च्युअली माझं त्या बिझनेसमधूनच सुरुवात झाली होती. मग ज्या मुलांची एज्युकेशन कमी आहेत किंवा 10वी-12वी नंतर त्यांनी शिक्षण जॉब सोडून करायचा. दिलेलं आहे, तर हां. पण त्यांना जॉब करायचा आहे चांगल्या ठिकाणी. तर अशा मुलांना मी कनेक्ट करायचो. त्यांना इथं मुंबईमध्ये वेगवेगळ्या ऑफशोअरमध्ये किंवा ह्याच्यावरती रिगवरती वगैरे हं, जे हं. म्हणजे 10th किंवा 12thच्या बेसिसवरती काय बेसिक कोर्सेस करून पण प्लेसमेंट मिळू शकते. अशा ठिकाणी मी त्यांना कनेक्ट करून द्यायचो. आणि त्याच्यानंतर रिअल इस्टेटमध्ये तुम्ही कधी उतरलात आणि रिअल इस्टेटमधला टर्निंग पॉइंट कोणता होता? तसं रिअल इस्टेटचा जो बिझनेस आहे तो प्रोफेशनली मी 2022 पासून करतोय. ओके. बट रिअल इस्टेटची माझी जी बोलू शकतो ना आपण जी पहिली जी पेरणी झाली होती हं, हं. ती 2015-16लाच झाली होती. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही मुंबईला आलात. मुंबईला आलो. हं. तर इथले काही गाववाल्यांबरोबर ती माझी मैत्री झाली आणि काही लोकांना ज्यावेळेस मी भेटायचो तर बेसिक रिक्वायरमेंट्स असतातच, की मला इथं जमीन हवी आहे किंवा तिथे इन्व्हेस्टमेंट करायचे. मग काही मित्रांच्या वगैरे माध्यमातून मी आणि सातबाऱ्याचं माझं जे रिलेशन आहे हे माझ्या वयाच्या 14व्या वर्षापासून आहे. त्या हं. पाठीमागचं कारण असं, की माझे वडील गव्हर्नमेंट एम्प्लॉयी. हं. त्यामुळे त्यांना कधी सेतूमध्ये जाण्याचा वेळ नाही मिळायचा हं. आणि माझं सौभाग्य असं, की माझ्या स्कूलमध्ये आणि आमच्या सेतूमध्ये फक्त मध्ये रोड होता. अच्छा. त्यामुळे 12 वाजता स्कूल सुटलं, हं. की वडिलांनी सांगितलेलं काम सेतूत जाऊन करणे. त्याच्यामुळे 7, 12, 8 फेरफार हे सगळं माहिती पहिल्यापासूनच मला होतं. माहीत हां. होतं. एक्झॅक्टली. ओके. आणि मग रिअल इस्टेटमध्ये असा कोणता टर्निंग पॉइंट होता ज्याच्यामुळे असं वाटलं की नाही हेच क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये मी पुढे जाऊ शकतो? एक्झॅक्ट. 2022ला हं. मी एक वेगळ्या फायनान्स इंडस्ट्रीमध्ये होतो आणि त्याचबरोबर मी ट्रेनिंगमध्ये पण होतो. मी हं, हं. स्टार्टअप जसं आज आपण स्टार्टअप महाराष्ट्र ह्या सीरीजमध्ये बसलो आहे, तसंच मी स्टार्टअप करणाऱ्या मुलांना एज्युकेट करायचो, की ओके. हाऊ टू स्टार्ट युअर बिझनेस, हाऊ हं, टू हं. स्केल युअर बिझनेस, हाऊ टू सस्टेन युअर बिझनेस. हे मी ट्रेनिंग्स वगैरे प्रोव्हाईड करायचो. हं. आणि त्याच वेळेस मग माझे आणि माझे एक पार्टनर आहेत मिस्टर अशोक मोठी साहेब. आम्ही दोघांनी ठरवलं यार कुठेतरी आपण इन्व्हेस्टमेंट करायला हवी. आणि मग मी त्यावेळेस थोडंसं नवी मुंबई च्या बाजूला एअरपोर्टचं पण काम चालूच झालेलं होतं हं, हं. आणि त्याच्यानंतर आम्ही विचार केला की ह्याच्या सबबमध्ये कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करूयात. मग त्यांच्या माध्यमातून आम्ही एका कंपनीच्या ऑफिसला गेलो. हं. आता सातबाऱ्यामध्ये मला पहिल्यापासून माहीत असल्यामुळं समोरचा मला काय सांगतोय हं. ह्याची मला बेसिक अंडरस्टँडिंग होती. हां. आणि तिथे मला असं कळालं यार इथे कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे. हं. आणि मला जे हवं आहे, जो मला हूक हवा आहे किंवा जर माझ्यासारखा व्यक्ती जर कन्व्हिन्स नाही होत आहे, ज्याला हे सगळं माहीत आहे, हं. तर ज्याला काहीच माहीत नाही तो बिचारा ह्यांच्याकडे का कन्व्हिन्स होईल? हं. राईट?
मग मी थोडंसं काय बोलू शकतो आपण उत्सुकतेने हां. मी अजून काही कंपन्यांना व्हिजिट केल्या, ज्या अच्छा. नवी मुंबई सबअर्बमध्ये तिसरी मुंबई विकत होत्या हं, किंवा महामुंबई विकत होत्या. आणि त्यावेळेस मला कळालं की खूप सारा गॅप आहे इथे. अच्छा. आणि मी बिझनेस स्टडीजमध्ये किंवा बिझनेस ट्रेनिंग्समध्ये एक गोष्ट शिकलो होतो, फाइंड द इनकन्व्हिनियन्स. हं, मार्केटमधला गॅप आयडेंटिफाय करा आणि त्याला तुमचा बिझनेस बनवा. तुम्ही बूम करू शकता. हं. आणि मला ते खूप सारे गॅप दिसले आणि त्या गॅपला फुलफिल करण्यासाठी मी ॲक्च्युली ह्या बिझनेसमध्ये एंट्री केली. अच्छा. आणि बाय ग्रेस ऑफ गॉड आम्ही गेल्या 3 वर्षामध्ये म्हणजे आता 9 एप्रिल 2026ला माझी कंपनीला प्रॉपर 3 वर्ष कंप्लीट झाले. 1000 डेज फॉर्म्युला जी म्हणतात की नाही, कुठल्याही बिझनेसमध्ये जर तुम्ही हं, हं. 1000 दिवस जर सस्टेन राहिलात हां, आणि जर तुम्ही प्रॉफिटेबल बिझनेस क्रिएट करू हां. शकताय, तर नक्कीच तुम्ही पुढच्या 10 वर्षामध्ये बिलियन्स ऑफ डॉलरचा बिझनेस हं. करू शकता. आणि आम्ही गेल्या 1000 दिवसामध्ये 3000 लोकांची कम्युनिटी बनवून हं, मोर दॅन 110 एकर लँड थर्ड मुंबईमध्ये म्हणजे नवी मुंबई एअरपोर्टच्या सबअबमध्ये हं, हं. सक्सेसफुली डिलिव्हरी करून हं. किंवा डील डन करून आम्ही त्यांना डिलिव्हरी ओह! केलेली आहे. ग्रेट. म्हणजे येस मॅम. तुम्ही 1000 डेजसाठी जे एम ठेवलेलं होतं ते अचीव्ह केलं. हो, मोर दॅन दॅट ॲक्च्युली. ओके. येस. पण याच्यामध्ये मग तुम्ही करोडोंच्या डील केल्या असतील आणि तुमचं वय तसं खूप कमी होतं आणि ज्यावेळेला म्हणजे एक ट्रस्ट बिल्ड करायचा असतो किंवा मग विश्वास ज्या एजंटवर किंवा जे डीलर आहेत त्यांच्यावर राइट. ठेवतात त्यावेळेला त्यांचा एक्सपिरियन्स बघितला जातो. बरोबर. मग तुम्हाला ही करोडोंची डील करताना भीती नाही वाटली? अजिबात नाही मॅम. त्या पाठीमागचं कारण काय माहिती आहे का? मी स्कूल टाईममध्ये स्पोर्ट्समध्ये होतो हां. आणि माझे स्पोर्ट्स पण असे होते, मार्शल आर्ट, बॉक्सिंग, कराटे. तर आम्हाला त्या रिंगमध्ये एकच गोष्ट शिकवली गेली, की जोपर्यंत उभा राहू शकतो तोपर्यंत लढायचं. हं, हं. आणि तो जो ॲटिट्यूड आहे, जसं की एखादा आर्मीमधून रिटायर पर्सन ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट करतो ना, तर तो टफ असतो एकदम बिझनेसमध्ये. हं. त्याचा कॉन्फिडन्स हाय असतोय आणि त्याच पद्धतीने बोलू शकतो आपण, की माझा सराउंड पण तो आहे. म्हणजे हं, हं. माझे जे बॅचमेट होते, ते आज कोण पी-एस आहेत, कोण आय-पी-एस आहेत, कोण आर्मीमध्ये, म्हणजे मोस्ट ऑफ दी अशीच आहेत. कारण आम्ही स्पोर्ट्स बॅकग्राऊंडमध्ये आलोच त्यासाठी होतो, की एज्युकेशन कंप्लीट झालं की कुठेतरी आम्हाला 5% आरक्षण मिळेल आणि पोलीस भरती किंवा आर्मी भरतीसाठी आम्हाला त्याचा युटिलाइज होईल. हं. कारण आम्ही ज्या बॅकग्राऊंडमधून येतो त्याच्यामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातील आलेल्या मुलांचं हे स्वप्न असतंय 12वी कंप्लीट करायचं आणि पोलीस भरती किंवा आर्मीमध्ये जायचं. हं, हं, हं. तर त्याच्यामुळे तो येस. टफनेस पहिल्यापासून होता. त्यामुळं लॉसेसला, रिस्क घेण्याला मी कधीच नाही घाबरलोय हं. पहिल्यापासून. अच्छा. येस. पण एक प्रश्न या ठिकाणी हं, हं. सगळेजण पुणे मुंबई विषयी बोलतात ज्यावेळेला बरोबर. जमीन किंवा फ्लॅट वगैरे खरेदी करायचे असतील तर. पण तुम्ही थर्ड मुंबईवर बेट का लावली? त्याच्या पाठीमागचं कारण असं मॅम, म्हणजे मी नेहमी सांगत असतोय, की एक जो रिअल इस्टेटची इन्व्हेस्टमेंट असते ना, हं. ते एक त्याच्यावरती एक शेअर आहे, मी तुम्हाला सांगतो, की अच्छा तीरंदाज जो होता है, हां. वो वहाँ निशाना नहीं लगाता जहाँ पे चिड़िया बैठी हुई है, वो वहाँ पे निशाना लगाता है जहाँ पे चिड़िया बैठने वाली है. तो रिअल इस्टेट मार्केटमध्ये खरी जी स्केलेबिलिटी असते ती त्या ठिकाणी असते जिथे डेव्हलपमेंट येणार आहे. हं. जिथं डेव्हलपमेंट आली आहे तिथे तर सर्वजणच काम करतात आहे. हं. तर मी ज्यावेळेस हा एरिया आयडेंटिफाय केला त्यावेळेस मी थोडंसं आपण बोलतो ना की ॲक्च्युली लोक स्टॉक मार्केट रिलेटेड किंवा क्रिप्टो रिलेटेडच बोलतात की फंडामेंटल अँड टेक्निकल ॲनालिसिस केलं हं, पाहिजे. हं. पण खरी फंडामेंटल अँड टेक्निकल ॲनालिसिस असते ती म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटमध्ये, अच्छा. की तुम्हाला कधी इन्व्हेस्टमेंट करायची, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, इथेच काय इन्व्हेस्टमेंट हं. करायचे, आजूबाजूला कोणी कोणी इन्व्हेस्टमेंट केलेली, ड्यू डिलिजन्स कसे करायचे, ह्या मल्टिपल थिंग्स असतात. हां. आणि लोकांना वाटतं जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा घर घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट काय आहे, एखाद्या एजंटकडे जायचं, त्याला सांगायचं, तो तुम्हाला आयडेंटिफाय करून देईल. हं. तर त्याच्यामुळेच तर आपण सर्वसामान्य राहतो. हं. आणि जे इंडस्ट्रियलिस्ट असतात किंवा जे मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनल बायर्स असतात, ते लोकं फंडामेंटल अँड टेक्निकल ॲनालिसिस करून आपलं इन्व्हेस्टमेंट फ्लेज करतात. आणि त्याच्यामुळे ते एक पट, 2 पट, 3 पट नाही, ते 100x, 200x, 300x पर्यंत ग्रोथ करू शकतात. हं. तर त्याच्यासाठी सर्वसामान्य लोकांनी पण इन्व्हेस्टमेंट करताना जर अवेअर होऊन थोडीशी अंडरस्टँडिंग लेवल वाढवून हं. परफेक्ट लोकांच्या सानिध्यात जाऊन जर ती इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच त्यांना चांगला ग्रोथ मिळू शकतो. थर्ड मुंबईमधली जी अपॉर्च्युनिटी आहे, ग्रोथ आहे त्याविषयी तर मी विचारणारच आहे. पण येस. त्याच्या आधी थर्ड मुंबई म्हणजे नेमकं काय? ॲक्च्युली हा खरंच खूप मजेदार प्रश्न आहे. हं. कारण मी ज्यावेळेस सोशल मीडियावरती रील्स बघत असतोय किंवा ॲक्टिव्हिटीज बघत असतोय त्यावेळेस प्रत्येकजण प्रत्येकाच्या सोयीनुसार तिसरी मुंबई बनवतोय. हां. बरोबर नाही? कोण सांगतोय कर्जत फाट्याला तिसरी मुंबई आहे, कोण सांगतोय कर्जतला आहे, काही लोकं इकडे कोकणामध्ये विकतात आहे तिसरी मुंबई म्हणून. पण व्हॉट एक्झॅक्टली थर्ड मुंबई जर आपण टेक्निकली अंडरस्टँड केली, हं. तर 2014ला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट डिक्लेअर झालं. हो. आणि गव्हर्नमेंटने 26 विलेजेसला अक्वायर केलं एअरपोर्टसाठी. हं. त्याच्यामधले आता जे आपल्या आजूबाजूला जे नोड दिसतात एअरपोर्टच्या, उल्वे सेक्शन असेल किंवा तुमचा करंजाडे असेल, पुष्पकनगर असेल, तर या एरियामधली जी गावं होती, हं. ही गावं गव्हर्नमेंटने अक्वायर केली.
ते एक्वायर केल्याच्या नंतर गव्हर्नमेंटच्या ॲनालिसिसमध्ये हे पहिल्यापासून होतं की जर इंटरनॅशनल स्टँडर्डचा आपण एअरपोर्ट बनवतोय तर नक्कीच ह्याच्या 20-25 किलोमीटर रेडियसमध्ये ह्याच्या 20-25 किलोमीटर रेडियसमध्ये भविष्यात खूप चांगली डेव्हलपमेंट येणार आहे. आणि जर आता त्याला ऑर्गनाईज नाही केलं तर बिल्डर लॉबी असेल किंवा जे शेतकरी असतील यांच्या संगनमताने या ठिकाणी अनऑर्गनाइज डेव्हलपमेंट चालू होईल, जी की एअरपोर्टसाठी चांगली नाही आहे. जसे की आज आपण छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट बघतो, एअरपोर्ट खूप सुंदर आहे पण आजूबाजूला बघा किती क्लटर आहे. त्याच्यामुळे त्याला एक्सपान्शनसाठी किंवा त्याचा जो बेनिफिट ज्या लोकांना हवा आहे ती लोक त्या एअरपोर्टच्या बाजूला आहेच नाही. ते ज्यांना त्या एअरपोर्टचा काही संबंधच नाही तेच एअरपोर्टच्या बाजूला आहेत, राईट. तर गव्हर्नमेंटने काय केलं की त्याच्या आजूबाजूची जवळपास 200+ विलेजेस होते, ती नोटिफाईड केली की या ठिकाणी ऑर्गनाइज सिटी बनेल. जशी नवी मुंबई बनली. आज आपण बघतो की तिसरे मुंबई, आता एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर 60s-70sमध्ये जे मुंबईला कॅल्क्युलेट केलं जातं ती म्हणजे मुंबई पहिली मुंबई, ज्याला जुनी मुंबई म्हणतो, ज्या ठिकाणी आज आपण बसलेलो आहे बरोबर स्टुडिओमध्ये. आणि दुसरी मुंबई म्हणजे काय, मुंबई 2.0. ज्यावेळेस मुंबईमध्ये खूप सारी लोकसंख्या वाढायला लागली, ज्याला आपण म्हणतो मायग्रेशन वाढायला लागलं, तर गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की आता सबब डेव्हलपमेंट गरजेची आहे. तर त्यावेळेस पवई या साईडची किंवा बोरिवली या साईडची डेव्हलपमेंट चालू झाली, ठाण्या साईडला डेव्हलपमेंट चालू झाली. पण या साईडची डेव्हलपमेंट ही अनऑर्गनाइज होती आणि त्याच्यामुळे आज तुम्ही बघताय की ठाण्या साईडला किंवा डेव्हलपमेंट जर बघितली तर प्रॉपर डेव्हलपमेंट किंवा प्रॉपर रोड नाही आहेत, प्रॉपर सिग्नल नाही आहेत, प्रॉपर गार्डन, पार्किंग हे प्रॉब्लेम आहेत. प्लॅनिंग दिसत नाही. पण ते जर तुम्ही नवी मुंबईमध्ये आला तर नवी मुंबईमध्ये तुम्हाला प्रॉपर सेक्टर प्लॅनिंग दिसेल, प्रॉपर सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट दिसेल. म्हणजे आज मुंबईमधून जर एखादा व्यक्ती बाहेर पडतोय तर त्याचे पहिला प्रेफरन्स जो असतोय तो नवी मुंबई असतोय की मला जर सेटल व्हायचं किंवा मला जर शिफ्ट व्हायचं तर मी नवी मुंबईमध्ये होईल. तर ही जी झाली म्हणजे 1970-1980sमध्ये डोंगरांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून पण खूप सारी ग्रोथ होऊ शकते किंवा 1990sमध्ये. तर ते शिकवलं हिरानंदानीने आपल्याला की ज्यावेळेस पवईमध्ये हिरानंदानीने इन्व्हेस्टमेंट केली तर लोकांना वाटत होतं यार हा कुठं जंगलात जाऊन बिल्डिंग बनवतोय, कोण घेणार. पण आज पवई हिरानंदानीमध्ये राहणं लोकांसाठी प्राईड मुवमेंट आहे, राईट मॅम. तर तशीच आता ही मुंबई 3.0 म्हणजे ज्या ठिकाणी मुंबई आपण फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतो बरोबर आहे, पण मुंबईमध्ये एका गोष्टीची कमतरता आहे, ते म्हणजे IT सेक्टर. जे की मुंबईमध्ये IIT कॉलेजमध्ये जो ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे किंवा डिग्री घेतलेला मुलगा आहे तो जॉबसाठी बेंगलोरला जातो, पुण्याला जातो, हैदराबादला जातो किंवा दिल्ली, गुडगाव, नोएडा या ठिकाणी जातो. पण मुंबईमध्ये तेवढी जॉब अवेलेबिलिटी नाही ITमध्ये. त्याच्या पाठीमागचे पण फंडामेंटल किंवा टेक्निकल कारण आहेत की मुंबईचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना तो खूप एक्सपेन्सिव्ह आहे, जो की IT सेक्टरला परवडेबल नाही आहे. त्याच्यामुळे इथे तेवढं एक्सपान्शन नाही झालं. पण आज तो ग्रोथ तुम्हाला येणाऱ्या टाइम पिरियडमध्ये थर्ड मुंबई दिसेल. येस. आणि त्या अनुषंगाने थर्ड मुंबईची प्लॅनिंग करताना जो रिझर्वेशन टाकला गेला तो अटल सेतूच्या आणि एअरपोर्टच्या सबब किंवा कनेक्टेड एरियामध्ये टाकला गेला. एअरपोर्ट, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि अटल सेतू ज्या ठिकाणी उतरतो त्याचा जो इन्फ्लुअन्स एरिया आहे, त्याच्या कनेक्टेड जो एरिया आहे त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे. म्हणजे सुरुवातीला खोपटा टाउनशिप सिडकोने डिक्लेअर केली पण त्याच्यावर काम नाही झालं. 2024ला MMRDने टेकओव्हर केलं आणि त्याच्यावरती आता प्रॅक्टिकली लँड ॲक्विजिशन स्टार्ट झालेला आहे. नैनाचा हा प्रोजेक्ट सुद्धा वेगळा आहे. येस, दिस इज नॉट अ थर्ड मुंबई. ते नवी मुंबईचं एक्सपान्शन आहे जे एअरपोर्टच्या इन्फ्लुअन्स एरियामध्ये येतं. तो थर्ड मुंबईला कन्सिडर केला जात नाही. म्हणजे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आज विकायला कोणीही कुठलाही एरिया विकताना किंवा सेल करताना प्रमोट करताना नैनाला थर्ड मुंबई म्हणून विकेल किंवा कर्जतला विकेल किंवा पेनला विकेल तर पेन ऑफिशियली थर्ड मुंबईचा पार्ट आहे, जो की KC न्यू टाउन MMRDने जी डिक्लेअर केलेली आहे. कर्नाळा, साई, चिरनेर, न्यू टाउन 124 गावांची. त्याच्यामधला आता पहिला फेज ओपन झालेला आहे. 29 विलेजेसला अर्बनायझेबल झोन 2 गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले. ओके. पण बरं झालं तुम्ही हे क्लिअर केलं, कारण बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन होतं. एक्झॅक्टली. आणि त्यावेळेला मग ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे ऑब्व्हियसली ते त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ते बघतात, पण तरीही बऱ्याचशा लोकांना त्याविषयी माहिती नसतं, क्लिअरिटी मिळत नाही. आता याच्यामध्ये दुसरं एक म्हणजे तुम्ही एअरपोर्टचा उल्लेख केला. एक प्रश्न उपस्थित होतो की एअरपोर्ट ज्या ठिकाणी येणार आहे त्याच्या आजूबाजूला इन्व्हेस्टमेंट करणं हे का महत्वाचं आहे? एअरपोर्टच्या आजूबाजूला इन्व्हेस्टमेंट बघा, फक्त एअरपोर्टवरती म्हणाल तर मी कधीच नाही कोणाला गाईड करणार की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. एअरपोर्ट बरोबरती गव्हर्नमेंटच्या प्लॅनिंग काय आहेत, आजूबाजूला इन्स्टिट्यूशनल बायर्स किंवा ज्या कॉर्पोरेट्स आहेत जे की आपण बोलू शकतो कॉर्पोरेट वर्ल्ड चालवतात, जे इन्व्हेस्टमेंटचा रोख किंवा त्याचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते डिसाईड करतात, अशा इंडस्ट्रीजने जर तिथे इन्व्हेस्टमेंट केलेली असेल. जसं की आता आम्ही थर्ड मुंबई 3.0 बद्दल बोलत असताना नेहमी सांगतो की आमच्या साईड व्हिजिटमध्ये आमच्या प्रेझेंटेशनमध्ये ते नेहमी असतं की रिलायन्सने 2008च्या अगोदर 4,500 एकर जागा जर मुंबई 3.0च्या बाजूला घेतलेली आहे तर हे आज डिसाईड नाही झाले तर मुंबई 3.1 बनणार आहे. हे खूप वर्षापूर्वी डिसाईड झालेलं आहे. फक्त तुम्हाला आम्हाला आता कळाले.
हा फरक आहे. बट देर आहे दुरुस्त आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. कारण आज आपण नवी मुंबईमध्येच बोलू, मुंबईची तर रेट आपण कम्पॅरिझ नाही करू शकत. हां. पण नवी मुंबईमध्ये जर बघाल तर 10 ते 15 लाख रुपयाला सर्वसामान्य बिल्डर एक पार्किंग विकतो. आणि आज तुम्हाला त्याच रेटमध्ये एक गुंठा जमीन मुंबई 3.0 मिळते, अच्छा. तुम्ही विकत घेऊ शकता. ओके. अपॉर्च्युनिटी किती आहे मुंबई 3.0 मध्ये? खूप मोठी अपॉर्च्युनिटी, लार्ज स्केलवरती अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्या पाठीमागचा कारण काय आहे, की जसं आता मी तुम्हाला सांगितलं, की आज तुम्ही नवी मुंबईमध्ये जर घर घ्यायला गेलात, तर नवी मुंबई सबअबमध्ये, नवी मुंबईमध्ये पण सबअब आहे, आजूबाजूचा जो एरिया नवी डेव्हलपमेंट एरिया, त्याच्यामध्ये जर तुम्ही घर घ्यायला गेला तर साधारणपणे 1 ते 1.5 करोड रुपयाला तुम्हाला 2 BHK जातो. म्हणजे एक सर्वसामान्य फॅमिली ज्याची मंथली इन्कम जे आहे ते 1 ते 1.5 लाख रुपये किंवा 2 लाखापर्यंत आहे पूर्ण फॅमिलीची. तो व्यक्ती विचार करतो, यार माझ्या घरामध्ये 8-10 मेंबर आहेत किंवा 6-7 मेंबर आहेत, तर मला ॲटलीस्ट 2 BHKची रिक्वायरमेंट आहे. मग तो काय करतो, की त्याच्या आयुष्यभराची जी पुंजी आहे किंवा तो आतापर्यंत सेव्हिंग करत आलेले जे फंड्स आहेत, तो विड्रॉल करून 30-35 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट टाकतो आणि 1 करोड रुपये ते 1.25 करोड रुपयाचं लोन घेतो. आता ज्यावेळेस 30-35-40 लाख रुपये डाऊन पेमेंट टाकतो त्यावेळेस आणि 1.5 कोटीचं घर घेतो, तर तो बट ऑफिस आहे की तेवढा पैसा तो टॅक्स भरून कमवलेला आहे त्याने, तर त्याच्यावरती ऑलरेडी 8-10 लाख रुपये त्याने टॅक्स पे केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्यावेळेस घर परचेस करताय त्यावेळेस परत तुम्ही 6% स्टॅम्प ड्युटी पे करताय, तर तो एक 1.5 करोड रुपयेवरती 6% आणि अदर कॉस्टेस पकडून ते एक 10 लाख रुपये झाले. म्हणजे तुम्हाला 1.5 कोटीचं आज नवी मुंबई सबअबमध्ये घर घ्यायचं आहे तर 40 ते 50 लाख रुपये तुमच्या खिशात पाहिलेत, आणि तरीसुद्धा ते घर तुमचं नाही, ते घर बँकेचं आहे. खूप जणांना अभिमान असतोय की मी माझ्या घरात राहायला गेलोय, तर जोपर्यंत कर्ज फेडत हां, नाही मी म्हणत तोपर्यंत. असतो की 3 महिना हप्ता नको भरू, EMI नको भरू, तुला लगेच कळेल ते घर कुणाचं आहे. बरोबर. हां. तर ते घर घेण्यापेक्षा मी कुणालाही असं ॲडवाईज नाही करणार की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावा, तुम्ही क्रिप्टोमध्ये लावा, तुम्ही SIP करा. मी म्हणतो जर आज माझा तो इमोशन आहे, माझं पहिलं घर हे माझं इमोशन आहे, ती माझी इन्व्हेस्टमेंट नाही आहे. आणि इमोशनसाठी पण आपण थोडंसं हर्ड न करता, लगेच न करता, आपण जर सपोज तोच पैसा जो 30-40 लाख रुपये तुम्ही डाऊन पेमेंटमध्ये टाकणार होता, तो पेमेंट तुम्ही जर रॉ लँडमध्ये टाकलं, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट DP प्लॅन बनवणार आहे, ज्या ठिकाणी सेक्टर प्लॅनिंग येणार आहे, आलेली नाही येणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही ती जमीन खरेदी करून ठेवा. 2, 4, 5 वर्षामध्ये गव्हर्नमेंट तिथं DP प्लॅन बनवेल. त्याच्यानंतर तुम्ही ज्या प्लॉटमध्ये तुमचा हिस्सा आहे तो प्लॉट तुम्ही एखाद्या बिल्डरला जेवीला द्या, किंवा तुमची कॅपॅसिटी असेल तर स्वतः कन्स्ट्रक्शनला द्या. अच्छा. कॉन्ट्रॅक्टर मिळतात तुम्हाला स्क्वेअर फीटवरती काम घेणारे, पण तुम्हाला ते नॉलेज असेल, त्याची अंडरस्टँडिंग असेल तर तुम्ही ते केलं पाहिजे. कारण माझं नेहमी सांगणं असतंय की एक इंसान कुछ भी कर सकता है लेकिन सब कुछ नहीं कर सकता. एक व्यक्ती काहीही करू शकतो पण सर्व काही नाही करू शकत ना. तर मी ज्या एरियामध्ये एक्सपर्ट आहे ते मी केलं पाहिजे, तुम्ही ज्या एरियामध्ये एक्सपर्ट आहे ते तुम्ही केलं पाहिजे. जर मी सगळंच काम करत बसलो तर नाही होणार ना. त्याच्यामुळे तुम्ही ती जी प्लॉट आहे तो जर तुम्ही तो JVला दिला किंवा डेव्हलपमेंटला दिला, तर त्या टाउनशिपमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये तुमचं EMI फ्री घर होऊन, शिवाय JVला देताना तुम्हाला बिल्डरवरून काही पैसे देईल, ते पैसे पण तुम्हाला मिळणार आहेत. तर तो इन्व्हेस्टमेंटसाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे ही, जर या अनुषंगाने बघितली तर. पण आता समजा आज थर्ड मुंबईमध्ये 1 गुंठा जमीन घ्यायची तर ती कितीची आहे आणि येणाऱ्या 10 वर्षात ती कितीला जाऊ शकते? मी तुम्हाला भविष्यात काय होऊ शकतं ह्याच्या अगोदर तुम्हाला थोडासा बॅक स्टडी सांगेल. अच्छा. ओके, म्हणजे तो काय? त्याच्यावरून तुम्ही त्या अनुषंगाने आपण त्याला कॅल्क्युलेट करू, त्याला इव्हॅल्युएशन म्हणतात इन्व्हेस्टमेंटचं. तर हे आपण त्याच्यामध्ये जर बघितलं की एअरपोर्टच्या सबअबमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 26 विलेजेस अक्वायर केली होती गव्हर्नमेंट. तर त्यातली जी पहिल्या फेजमध्ये जी जाणारी विलेजेस होती त्या ठिकाणी जर तुम्ही जमीन घ्यायला गेला असता तर त्यावेळेस तुम्हाला साधारणपणे 50,000 रुपये गुंठ्यापासून ते 1.5-2 लाख रुपये, 3 लाख रुपये गुंठ्यापर्यंत जमीन होती. अच्छा. जी 50,000 रुपयाला गुंठा जमीन होती ती अजूनही DP प्लॅनमध्ये गेलेली नाही. पण त्याचं जर मार्केट व्हॅल्युएशन बघितलं तर आज ती 15 लाख रुपये गुंठ्यावरती गेलेली. ओके. म्हणजे जवळपास तुमचे मी म्हणतो 1 लाख रुपये, 50,000ची सोडून 1 लाख रुपयेची जर तुम्ही जमीन परचेस केलेली असेल तर ती आज कच्ची जमीनच, अजून त्याचा प्लॉट नाही मिळाला, तो 7-12 जरी विकाय गेला तर तो 10-15 लाख रुपयाला विकला जातोय, 15x. 15. आणि ज्या व्यक्तीने ज्या लोकांच्या जमिनी ऑलरेडी सेक्टरमध्ये गेलेल्या आहेत, म्हणजे उल्वा नोडमधल्या, पुष्पकनगरमधल्या, उल्वे नोडमधल्या किंवा पुष्पकनगरमधल्या, तर तिथे 2-2.5 लाख रुपयाला जमीन मिळत होती. आता 10 गुंठा जमीन जर एखाद्या व्यक्तीने परचेस केलेली असेल, पकडून चाला 2014-15ला, तर त्यावेळेस त्याने 20-30 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली होती. आता त्या 30 लाख रुपये इन्व्हेस्टमेंटच्या बदल्यामध्ये आज त्याला सेक्टरमध्ये 1.5-2 गुंठ्याचा, 2.5 गुंठ्याचा प्लॉट मिळाला. आज जर तुम्ही सेक्टरमध्ये जर नवी मुंबईच्या सबअबमध्ये जर तुम्ही प्लॉटची व्हॅल्युएशन बघायला गेला तर साधारणपणे एका गुंठ्याची किंमत 1.5 ते 2 करोड रुपये आहे. म्हणजे तुम्हाला भले 10 गुंठ्याच्या बदल्यात 2च गुंठे जमीन मिळू द्या, ती पण 3-4 करोड रुपयांची आहे. म्हणजे तुमचा 10x ग्रोथ मिनिमम प्रिव्हियस झालेला आहे. आणि तो ग्रोथ कधी झाला मॅम? नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये ज्यावेळेस धूळ उडत होती त्यावेळी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली. अटल सेतू फक्त पेपरवरती होता, फिजिकल नव्हता. एअरपोर्ट फक्त
पेपरवरती होतं, फिजिकल नव्हतं किंवा आजूबाजूची जी डेव्हलपमेंट आहे, रोड असतील, बाकी इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ते काहीच नव्हतं. पण इथून पुढे आता ग्रोथ अजून फास्ट होणार आहे. द रिझन इज की इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे हम्म. आणि आता किंतु परंतु नाही, रिस्क तुमची ऑटोमॅटिकली मिनिमाइज झालेली आहे. पण त्याच वेळेला असं होतं की बऱ्याचशा लोकांची फसवणूक सुद्धा होते. म्हणजे प्लॉट Definitely. घ्यायचे असतील तर 7-12 कोणाच्या नावावर आहे किंवा ऍक्च्युअल मालक कोण आहे किंवा किती जणांना विकलाय, Exactly. हाही प्रश्न लोकांना पडतो. इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पैसे आहे, राईट. पण ते आपण ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतोय ते राईट प्लेस आहे की नाही हा प्रश्न पडतो. तर मग ते कसं ओळखायचं? ॲक्च्युली हा जर प्रमोशनचा पार्ट सोडला आणि जर नॉलेजचा पार्ट जर आपण म्हणला की आज आपल्याकडे बघणारा जो क्राऊड आहे ऑल ओव्हर द महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरून किंवा पूर्ण जगभरामधून म्हणू शकतो आपण मुंबईमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात. ऑब्व्हियसली. पण आता महाराष्ट्रामध्ये जर आपण 7/12 बद्दलची थोडीशी जर लॉ अंडरस्टँड करून घेतले तर लोकांना वाटतं की 7/12वरती ज्याचं नाव आहे तोच खरा जमिनीचा मालक आहे. तर असं नाही आहे. अच्छा. 7/12च्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या डॉक्युमेंट्स आहेत ज्या गव्हर्नमेंटकडे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. तर जसं की आपल्याला 7/12 बरोबर त्याचे फेरफार 1954 1956चे 7/12 आपण जर जुने काढले आणि त्याच्यापासून जर सगळे फेरफार चेक करत आलं तर आपल्याला ट्रेलिंग मिळतं त्याचं की बाबा ही जमीन पहिली कोणाची होती, आता कोणाची आहे आणि ती कशा पद्धतीने यांच्या नावावरती आलेली आहे. अच्छा. त्याचबरोबर ती त्याचा आकारफोड आकारबंद म्हणून एक डॉक्युमेंट असतोय. म्हणजे काय की 1954ला सर्वे नंबर 50 होता पकडून चला, पण आज तो त्या 50 सर्वे नंबरचे 50 तुकडे झालेले आहेत. मग ते कोणत्या तुकड्याला किती जमीन जमा झाली आणि तेवढीच जमीन तुमच्या 7/12वरती आहे का, हे पण खूप गरजेचं आहे चेक करणं. बऱ्याचदा मी अशा केसेस बघितलेल्या आहेत की तुमच्या 7/12वरती 50 गुंठ जमीन होती किंवा 20 गुंठ जमीन होती म्हणून तुम्ही 20 गुंठ्याचे पैसे शेतकऱ्याला दिले आणि तुम्ही खरेदी केली आणि 1-2 वर्षानंतर किंवा 5-6 महिन्यानंतर तुम्हाला नोटीस आलं की तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन कोर्टामध्ये हजर राहायचं आहे किंवा तुमच्या वकिलाला पाठवायचं आहे आणि अचानकपणे त्या नोटीसला आपण उत्तर देऊ शकलो नाही कारण आकारफोड आकारबंदनुसार तुमच्या जमिनीवरती किंवा तुमच्या ताब्यात जी 7/12 आहे त्या हिश्श्याला 20 गुंठ्याच्या ऐवजी 15 गुंठ जागा आहे किंवा 12 गुंठ जागा आहे. तर तिथं तुम्हाला एक्सक्यूज नाही देता येत. एक्झॅक्टली. तर तो आकारफोड आकारबंद डॉक्युमेंट आहे ना, तो पण खूप गरजेचा आहे. त्याचबरोबर ती गडबुक नकाशा, गडबुक नकाशाप्रमाणे त्या जाग्याचं तुमच्याकडे त्या शेतकऱ्याकडे पोझिशन आहे का, कारण बऱ्याचदा असं होतं की पोझिशन एकाकडे आहे आणि 7/12 एकाच्या नावावरती आहे. तर तो पण एक लिटिगेशनचा मुद्दा ठरू शकतो. तर पोझिशन चेक करणं पण खूप गरजेचं आहे. त्याची मोजणी करून ती जागा खरंच त्या शेतकऱ्याच्या ताब्यामध्ये तेवढी आहे का हे गरजेचं आहे. त्याच्याबरोबर ती त्या आम्ही ज्या एरियात काम करतो उरण तालुक्यामध्ये, तर त्या गावांमध्ये बरेचसे सेजच्या जमिनी आहेत, CRZ आहे, SCZ आहे, वक्फ बोर्डच्या जागा आहेत, कस्टोडियन प्रॉपर्टी आहेत. तर हे खूप छोटे छोटे लिटिगेशन्स आहेत, पण ते सर्वसामान्यांच्या लक्षात नाहीत येत. तर तिथे लोक फसतात. आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे काय की एक 7/12 10 जणांना विकला जातो का? तर मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही प्रॉपर वेने गेला तर तुमचं एकदा बायोमेट्रिक झालं गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, सब रजिस्ट्रार SRO ऑफिसमध्ये, तर जोपर्यंत तो व्यक्ती तिथे अवेलेबल नाही तोपर्यंत तो कोणाला ऑफिशियली विकता येत नाही. आता हे जे एक 7/12 10 जणांना देण्याचं जे काम चालतं ते अग्रीमेंटवरती चालतं. म्हणजे सपोज मी शेतकरी आहे आणि मी तुमच्याकडून पण 10 लाख रुपये घेतले, अग्रीमेंट करून दिला, अजून कोणाकडून तर 15 लाख रुपये घेतले त्याला अग्रीमेंट करून दिलं, अजून कोणाला तर दिलं अग्रीमेंट करून. तर हे अग्रीमेंटमध्ये जे 7/12 फिरत राहतात ना, ते त्या ठिकाणी डील्स होतात. मी नेहमी सजेशन देतो तुम्ही अग्रीमेंट फॉर सेल पण नका करू, तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशन करा. 6% स्टॅम्प ड्युटी भरा आणि डायरेक्टली. बऱ्याचदा लोक काय करतात, वर्ग 2ची जागा असल्यामुळे त्याची खरेदी खत होत नाही, तर वर्ग 2च्या जाग्याला परत आपण त्याला करू, त्याचा परत त्याला मोबदला भरू म्हणून ती वर्ग 2ची जागा अग्रीमेंट फॉर सेल, त्याला 60 करार म्हणतात किंवा 60 खत करून घेतात आणि तिथं खरं ॲक्च्युली प्रॉब्लेम चालू होतात. तर ते जर टाळलं तुम्ही, म्हणजे महसूलचे 8 ते 9 नियम आहेत जमिनी खरेदी करण्याचे जे कॉर्पोरेट कंपनीज फॉलो करतात, ते जर आपण पण फॉलो केले तर नक्कीच तुमची 7/12मध्ये फसवणूक होणार नाही. आता आपण बघतो की मिडल क्लास जे सॅलरीसाठी काम करतात, पण जे रिच लोक आहेत ज्यांच्याकडे कोट्यावधी रुपये आहे, बरोबर. ते इन्व्हेस्टमेंट करतात आणि फ्युचरची वेल्थ क्रिएट करतात. तर त्यांचा माइंडसेट नेमका काय असतो? बघा ॲक्च्युली काय माहिती आहे का, आपण 9 ते 5 जॉब करणारा जो माइंडसेट असतोय त्या माइंडसेट म्हणण्यापेक्षा ते रॅटर्समध्ये अटकलेले आहेत. आणि अगेन की आपण 9 ते 5मध्ये वेल्थ क्रिएट का करू शकत नाही, त्या पाठीमागचा रिझन असा आहे की ते लोक, मी सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, लगेचचा जो सुख आहे ना, हे ॲक्च्युली खरं आपल्याला वेल्थपासून लांब ठेवतं. कारण वेल्थ क्रिएशन ही एक जर्नी आहे, हे कुठलं डेस्टिनेशन नाही आहे. कारण वेल्थ किती असावी ह्याचा काही परिणाम नाही आहे किंवा त्याचं काही मोजमाप नाही आहे. कोणासाठी 1 करोड रुपये हे सर्व काही असू शकतात, कोणासाठी करोडो रुपये सर्व काही असू शकतात. त्यामुळे ही एक जर्नी की तुम्ही जसं जसं एका टप्प्यानं पुढे जाल तशी तुमची अपेक्षा, तुमच्या लक्झरीज, भूक वाढत जाते. ॲक्च्युली ते वाईट नाही आहे, फक्त
त्याच्या पाठीमागचं इमोशन किंवा त्या पाठीमागं तुम्ही काम करत असताना एक लक्षात राहिलं पाहिजे की मी ज्या बिझनेसमध्ये आहे किंवा मी जो बिझनेस करतोय ह्याच्यामधून माझ्या हातून कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे. हां. आणि त्या अनुषंगाने तुम्ही ज्यावेळेस पुढे चालत राहता तर ऑटोमॅटिकली तशा पद्धतीची लोक तुमच्या कनेक्टिव्हिटीमध्ये येत राहतात. तुम्ही चुकीची कामं करा, तुमच्या आजूबाजूला सगळे झोल्यावर उभा राहतील. तुम्ही चांगलं काम करा, तुमच्या आजूबाजूला चांगली लोक ऑटोमॅटिकली येतील. असं नाही की चुकीची लोक येणार नाहीत, पण तुमचा तो ऑरा क्रिएट झालेला असतो ना, तर ते लोक त्या ऑरेच्या आतमध्ये एंट्रीज नाहीत करत. आणि हे नेचर आहे ॲक्च्युली, आणि हे फॅक्ट आहे. मी स्वतः फील करतो त्या गोष्टी, की तुम्ही स्वतः पहिले लोकांना सवय आहे की दुसऱ्यांना बदलायची, तो चांगला वागला पाहिजे. पण स्वतःपासून सुरुवात केली तर नक्कीच आपण ह्याच्यामध्ये खूप मोठा ग्रोथ करू शकतो. आणि वेल्थ क्रिएशन क्रिएट करणारे जे माइंडसेट्स असतात ते तुम्हाला जसं सांगितलं की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन न देता, म्हणजे आता बऱ्याचदा लोकांना काय वाटतं की 1-1.5 लाख रुपये सॅलरी झाली की माझ्या स्वतःच्या टाउनशिपमध्ये किंवा स्वतः मोठ्या घरात राहायला गेलं पाहिजे. नॉट नेसेसरी ना. जर तुमचं पॉकेट ते अलाउ नाही करत आहे, तुम्हाला असं वाटतं की मला जनरेशनल वेल्थ क्रिएट करायचे, तर ती जी इनिशियल लेवलची जी इन्व्हेस्टमेंट आहे ही तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी केली पाहिजे जिथं तुम्हाला एक्सलन्स चांगला आहे, जिथं तुम्हाला ग्रोथ चांगला आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही केली तर एक वेळ असं येऊन जातं की तुमच्या बेसिक नेसेसिटीज जे असतात ना त्या तुम्हाला अशा सहज मिळून जातात. ज्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करत असतोय ते तुम्हाला सहज मिळतात. कारण तुमचा माइंडसेट काय आहे हे खूप मॅटर करतं की तुम्हाला मिळणार आहे काय. म्हणजे आता समजा मी आहे एक इन्व्हेस्टर, मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यावेळेला मी काही वेगळा विचार करत असेल, फक्त मला पैसे तिकडे इन्व्हेस्ट करायचे आहे किंवा फ्युचरची ग्रोथ आहे ते सुद्धा मी बघत असेल, बरोबर. तर या सगळ्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे? खूप इम्पॉर्टंट आहेत. इनफॅक्ट माझ्याकडे ज्यावेळेस कुठलाही इन्व्हेस्टर येतो माझ्या टेबलवरती किंवा माझ्या ऑफिसच्या कुठल्याही सेल्स पर्सनच्या टेबलवरती, तर आम्ही पहिलं ॲनालिसिस करतो. आम्ही कधीच फोर्स सेलमध्ये जात नाही. म्हणजे आलाय क्लायंट की लगेच त्याला काय विकायचं बघा, अजिबात नाही. पहिला त्याला अंडरस्टँड करा, त्याची बेसिक नीड समजून घ्या. होऊ शकतं की लॅक ऑफ नॉलेज तो बिचारा थोडासा भरकटलेला आहे, त्याला माहितीच नाही की त्याला करायचं आहे काय. पण कुठून तर त्याला होप मिळाला, तुमच्या कनेक्टमध्ये तो आला या अपेक्षेने की इथे मला माझ्या समस्येचं समाधान मिळेल. पण तिथे पण तुम्ही जर त्याला लगेच विकत बसला तर गरजेचं नाही की प्रत्येक ग्राहक हा आपला आहे. काही वेळा आपल्याला खूप काही लोक शिकून जातात आणि काही वेळा खूप सारी लोक आपल्याकडनं शिकून जातात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडतो. म्हणजे माझ्या बिझनेसची सुरुवात पण तशीच झाली होती की मी ज्यावेळेस वेगवेगळ्या कंपनीमध्ये व्हिजिट केलं तर मी ती शिकायला गेलो होतो आणि आज हे एम्पायर उभा राहिलं. तर त्याच पद्धतीने आमच्याकडे येणारा प्रत्येक क्लायंटला आम्ही पहिल्यांदा अंडरस्टँड करतो, त्याची सायकोलॉजी काय, त्याची इमोशन्स काय, त्याची नीड काय, तो काय शोधतोय, तो जो शोधतोय ते खरंच मार्केटमध्ये एक्झिस्ट करतंय का. कारण बऱ्याचदा लोक खायली पुलाव पण पकवतात. तर म्हणजे तो त्यांची चुकी नाही. त्यांनी ज्या इन्फॉर्मेशनमधून किंवा ज्या माहितीमधून त्यांनी जे ऐकलेलं आहे ती कदाचित मिसलिडिंग असू शकते. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याचदा माझ्याकडे क्लायंट असे येतात की सर या गावात नाही, मला असं सांगितलं की त्या गावात जिथे 1 लाख रुपये गुंठ्यानं जागा मिळते ना तिथून डेव्हलपमेंट पुढे येणार आहे. मग मी म्हणतो सर नवी मुंबईची ज्यावेळेस रचना चालू झाली त्यावेळेस वाशी अगोदर डेव्हलप झालं की पनवेल अगोदर डेव्हलप झालं किंवा सेक्टर प्लॅनिंग कुठे झालं. बेसिकली जो शहर एक्झिस्टिंग शहराच्या कनेक्टिव्हिटीमध्ये तिथूनच डेव्हलपमेंट होणार. तर बऱ्याचदा मिसलीड केलं जातं लोकांना. तर आम्ही पहिल्यांदा त्यांना क्लॅरिटी देतो. कारण एकदा एखाद्या व्यक्तीला तुम्ही क्लॅरिटी प्रोव्हाइड करू शकला तर तो व्यक्ती तुमच्याबरोबर ती स्वतः तर जुडतोच, पण त्याच्या कनेक्टमधल्या कैक हजारो लोकांना तो तुमच्या कनेक्टमध्ये आणून देत असतोय. ती अपॉर्च्युनिटी आपल्याला कधी मिस नाही करायची. तुम्ही आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली की आजकालचे जे मुलं आहेत किंवा युथ आहे तो क्रिप्टो असेल किंवा ट्रेडिंग याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट करत असतो, पण तुम्ही म्हणताय की फ्युचर हा जमिनीमध्ये आहे. बरोबर. का? बघा ॲक्च्युली पहिली गोष्ट तर पहिल्यांदा ही क्लॅरिटी देतो की क्रिप्टो किंवा स्टॉक मार्केट ट्रेडिंग याची आणि जमिनीची कधीच तुलना केली जाऊ शकत नाही. कारण एक रिअल असेट आहे आणि एक व्हर्च्युअल असेट आहे. बरोबर. क्रिप्टो ही व्हर्च्युअल असेट आहे किंवा स्टॉक मार्केट ही व्हर्च्युअल असेट आहे. आणि दुसरी गोष्ट की ट्रेडिंगमध्ये ती क्रिप्टोची असू द्यात किंवा ती स्टॉक मार्केट असू द्यात त्याला स्टॉप लॉस आणि टार्गेट प्रॉफिट आहे. पण जमीन हे एकमेव असं क्षेत्र आहे ज्याला कुठला स्टॉप लॉस नाही आहे. तुम्ही खरेदी करा आणि ठेवून द्या, ती वाढतच राहणार. त्याचा मार्केट रिसेशन येऊ द्यात, इकॉनॉमिकली वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम येऊ द्यात, पण जमीन जी असते ती त्याच्या लिव्हरेजपेक्षा खाली येत नाही. लिव्हरेज म्हणजे जशी बँक तुम्हाला लोन देते, 1 कोटीचं घर असेल तर तुम्हाला 60 ते 70 ते 80 लाख रुपयाचं लोन देते. म्हणजे बँक काय करते की त्या घराची लिव्हरेज व्हॅल्यू काढते की ह्याच्यापर्यंत आपण किती लिव्हरेज देऊ शकतो. 80 लाख रुपये दिला आणि रेसेशन जरी आले आणि ही जर घर मी परत त्याला ह्याच्यावरती जर विकायला काढलं ऑप्शनमध्ये, तरी मला ॲटलिस्ट माझ्या लोनचे पैसे कव्हर होतील. पण स्टॉक मार्केटमध्ये तसं आहे का? अजिबात नाही. की सपोज मी 50 लाख रुपये मार्केटमधून रेज केले किंवा माझे आयुष्याची 50 लाख रुपये मी पुंजी एखाद्या स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफाय केली आणि अचानकपणे वर्ल्ड वॉर चालू झाला आणि मार्केट क्रॅश झालं, तर पॉसिबल आहे का परत मार्केट रिकवर करणं किंवा लगेच तुम्हाला इमिजिएटली होऊ शकतं? मी असं नाही म्हणत की रिकव्हरी होणारच नाही,
पण तो टाईम टेकिंग प्रोसिजर आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक गोष्ट असते की ह्युमन ब्रेन जो असतो ना तो इनपेशंट होतो. म्हणजे मला बऱ्याचदा लोक असं विचारतात, मी पण ओपनली प्रश्न विचारतो की लॉकडाऊनमध्ये टाटा मोटरचा स्टॉक 60-70 रुपयाला आला होता, पण अशी मार्केटमध्ये किती लोक आहेत, सर्वसामान्य लोक ज्यांनी 60-70 रुपयाला परचेस केला आणि तो अजून पण त्यांनी ठेवला आहे? खूप कमी लोक आहेत. कारण ह्युमन ब्रेन जो आहे तो प्रॉफिटमध्ये थांबत नाही, लॉसेसमध्ये थांबतो. या अपेक्षा नाही की उद्या रिकवर होईल, परवा रिकवर होईल. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही मार्केटला आपण कधीच कम्पेअर नाही करू शकत. पण आत्ता 2026 मध्ये थर्ड मुंबईमध्ये किती अपॉर्च्युनिटी आहे किंवा किती ग्रोथ आहे? दिस इज द मुवमेंट की MMRDने आत्ता लँड ॲक्विजिशन स्टार्ट केलेलं आहे आणि पहिलं सेक्टर बनायच्या अगोदर जी लोक इन्व्हेस्टमेंट करतील त्या एरियामध्ये त्यांना ग्रोथच मिळणार. हा म्हणजे फॅक्ट आहे की पहिलं म्हणजे एकदा सेक्टर प्लॅनिंग चालू झालं, एकदा तिथे डेव्हलपमेंट दिसायला लागली की तुम्हाला तिथले रेट बूस्ट झालेले दिसतील किंवा वाढलेले दिसतील आणि त्यावेळेस सर्वसामान्यांच्या कंट्रोलच्या बाहेर जातील. त्यावेळेस फक्त बिल्डर लॉबी जे आहे, ज्यांच्याकडे करोडो रुपयांची बॅकअप आहेत, तेच लोक तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकतील. आणि बिल्डर 90% केसेसमध्ये त्याच ठिकाणी पैसे इन्व्हेस्टमेंट करतो जे रेडी टू कन्स्ट्रक्शन आहे. कारण सगळेच बिल्डर बॅकअप घेऊन बसलेले नाहीत. त्या लोकांचा रोटेशनल फंड असतोय की बाबा मी पैसे टाकले की लगेच मला सेल करता आलं पाहिजे तिथे. आणि आपण जे आता इन्व्हेस्टमेंट सांगतो, म्हणजे मी नेहमी सांगत असतो की कच्च्या जमिनीमध्ये DP पैसे लावा आणि बिल्डरचा ग्राहक बनण्यापेक्षा बिल्डरला तुमचं ग्राहक बनवा. जर आज तुम्ही बिल्डरचा ग्राहक बांधताय म्हणून बिल्डर करोड रुपये कमवतात आहे, तर तुम्ही कच्च्या जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट टाका. बिल्डरची बेसिक नीड आहे जमीन, तो तुमच्याकडे येईल, तुम्हाला त्याचा ग्राहक बनवा, तुम्ही पैसे कमवा. सिम्पल. या घडीला इन्व्हेस्टमेंट करायची असेल थर्ड मुंबईमध्ये तर जमीन आहे? डेफिनेटली भरपूर आहे. बघा, पहिली गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा मी क्लॅरिटी करतो, कारण इथे सगळ्यांच्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत की ज्या एरियामध्ये किंवा ज्या जमिनींचं आज आपण डिस्कशन करतोय, ती जमीन कोणासाठी तर त्यांची आई आहे, बरोबर नाही? जे कोणाचं तर ते इमोशन्स आहेत. कारण आज मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझे वडील पण शेतकरी आजही शेती करतात, त्यामुळं जमिनीची किंमत किंवा त्याचं अटॅचमेंट मला माहिती आहे. आणि आपण आज त्याच्याबद्दल जर डिस्कशन करताना गरजेचं नाही की सगळे शेतकरी जमीन विकतात आहे, गरजेचं नाही की प्रत्येक शेतकऱ्याने जमीन विकलीच पाहिजे मी तर म्हणतो. इनफॅक्ट माझ्याकडे ज्यावेळेस कुठलाही 7-12 विकायला येतो तर सगळ्यात पहिल्यांदा मी शेतकऱ्यावरती हे कन्व्हिन्स करतो त्याला की बाबा तुमचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय, तुम्ही जमीन का विकताय. तर मग बरेचसे प्रॉब्लेम असतात. काय लोकांच्या आपापसातले वाद असतात, काय लोकांच्या घरामध्ये फायनान्शियल नीड्स असतात, काय लोकांकडे सपोज 100-200 गुंठे आणि 4-5 एकर जमीन आहे आणि त्यांना असं वाटतं यार भविष्यात माझा फायदा तर होणार आहे, पण त्यातली जर 20-25 गुंठे जागा विकून मी आज माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो, माझी सध्याची परिस्थिती जर स्टेबल करू शकलो, तर ह्याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं. तर अशा जमिनीमध्ये शक्यतो मी हात घालतो. कारण कुणाचा ही काय म्हणू शकतो आपण त्याला, तळतळाट घेऊन पैसे आपल्याला कमवायचे नाही आहेत. आणि ती ज्या लोकांना विकतोय त्यांना पण त्याचं समाधान, त्याला पण त्यांचा अनुभव किंवा त्यांना पण त्यांचा एन्जॉयमेंट करता आली पाहिजे त्या प्रॉपर्टीची आणि त्याच्या ग्रोथची. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. व्यवसाय करताना लोकांची इमोशन्स सांभाळणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणखी एक प्रश्न, हा थोडा आतला प्रश्न आहे. Yes, ज्या वेळेला आपण जमिनीचे व्यवहार करतो त्यावेळेला जमीन माफियांविषयी सुद्धा बोललं जातं, तर नक्कीच. खरंच जमीन माफिया आहे? बघा, ज्या ठिकाणी चांगलं आहे त्या ठिकाणी वाईट पण आहे. म्हणजे मी ज्यावेळेस बऱ्याचदा चर्चा करतो तर मला तिथून हे ऐकायला मिळतं की ह्याने अशा पद्धतीने काम केलं, ह्याने त्याच्या पद्धतीनं काम केलं. तर जे लोक प्रोफेशनली काम करतात, ज्यांच्याकडे प्रॉपर SOPs असतात, ज्या लोकांची फ्युचरिस्टिक प्लॅनिंग खूप चांगली आहेत आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच तेच सांगितलं की इमोशन्स खूप महत्त्वाचे आहेत. ज्या लोकांना दुसऱ्यांचा तळतळाट घेऊन पैसे नाहीत कमवायचे आहेत, ते लोक कधीच माफियागिरी करत नाहीत किंवा कोणावरती जोर जबरदस्ती करत नाहीत. ज्या लोकांचे पैसे कमवायचे सिस्टमच चुकीची आहे किंवा रॉंग वेन आहे, ते लोक ह्या गोष्टी करतात. म्हणजे देव आहे तर दैत्य आहेत, माणूस आहे तर चुक्याची लोक पण आहेत आणि चांगली पण लोक आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात प्रत्येक ठिकाणी. जर एखाद्या व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि तीही थर्ड मुंबईमध्ये, तर कोणत्या 3 गोष्टी बघितल्या पाहिजे, त्यांचा विचार केला पाहिजे? सगळ्यात पहिला लोकेशन. ओके. येस, लोकेशन बरोबर ती कनेक्टिव्हिटी आणि टाईम, की तुम्ही कोणत्या वेळेस कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताय. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या तिन्हीपैकी एकही मिस कराल म्हणजे लोकेशन योग्य आहे आणि टाईम पण योग्य आहे पण टायटल रॉंग आहे, तर तुमची इन्व्हेस्टमेंट 0 आहे. त्यात तुम्हाला प्रॉब्लेमच होणार. तुमची टायटल खूप चांगला आहे, तुमची लोकेशन खूप चांगलं आहे, पण वेळ अयोग्य आहे, चुकीच्या वेळी म्हणजे ज्या ठिकाणी सॅच्युरेशन आलेलं आहे त्या ठिकाणी पैसे लावाल तरी पण तुम्हाला ग्रोथ नाही मिळणार आहे. आणि तुमचा टायटल पण योग्य आहे,
टाईम पण योग्य आहे, पण लोकेशन, कनेक्टिव्हिटी नाही आहे आजूबाजूला. हं, हं. की ज्या ठिकाणी तुम्ही जमीन घेताल तिथून तुमच्या जे आता जसं मी तुम्हाला सांगितलं अटल सेतू आहे, एडुसिटी बनते, मेडिसिटी बनते, गव्हर्नमेंटची खूप मोठी-मोठी प्लॅनिंग आहे त्या एरियामध्ये. तुमच्या जमिनीपासून हे सगळ्या कनेक्टिव्हिटीज काय ड्युरेशनवरती आहेत, त्या पण बघणं गरजेचं आहे. मला असं वाटतं, की आपण एखादी जमीन विकत घेतली, तर आपला ॲड्रेस उद्या बदलतो. मात्र जर आपण आज व्हिजन घेतलं, तर जनरेशन बदलतात. त्यामुळे आजचा हा एपिसोड तुम्हाला नक्कीच इन्स्पायरिंग वाटला असेल. कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.